आज भोगी आहे तर म्हटलं सकाळी सकाळी देवपूजा करून घ्यावं. देवपूजा झाली, म्हटलं आता तुळशीला पाणी घालून घ्यावं. सूर्यदेवाला पण जरी घालून दिवस. आणि या छोट्या छोट्या तुळशीला पण घालून सकाळी सकाळी आवरलं तर चला म्हटलं आता रांगोळी काढून घेऊ. रात्री आपण भाजीची तयारी करून ठेवली होती भोगीच्या, तर आता आपण बनवू भोगीची भाजी. त्याच्यासाठी एवढं साहित्य लागतं. आता सगळं आवरलं तर म्हटलं चला भाजीची तयारी करू. आता भोगीची भाजी असते आज, तर ही भाजीसाठी मी 3 कांदे कापून घेतलेत. बघा, काही भागामध्ये पिवळी भाजी बनवतात, काही भागामध्ये काळी बनवतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची. तर आमच्या तिकडे तर काळीच बनवते, त्याच्यामुळं मी कांदे भाजून घेते. आणि या भाज्या मी घेतल्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेते. आणि ह्या 12 भाज्या असतात आणि याची मिक्स भाजी बनवली जाते. तर आता मी स्वच्छ धुवून घेते. भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. तर आपण आता याला थोडंसं परतून घेऊ. यात मी थोडंसं तेल घालून घेतले. तेल तापलं की त्यात थोडी हळद टाकू. आणि आपण या भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ घालून घेते आणि मंद आचेवर याला परतू देते. तीळ पण मी टाकून देते. तर भाज्या करतो ते तोपर्यंत मी मसाला काढून घेते. भाजीला खोबरं कापून घेते मी. धने घालून घेते, मिरची पण घालून घेते, थोडेसे आले पण घालून घेते.
अद्रकनी खूप छान टेस्ट येते. मेन म्हणजे याच्यात मिक्स भाज्या खूप असतात ना, तरी भाजी कशी पण बनवली ना तर खूप छानच लागते. कांदे पण आपले भाजत आले, हे पण व्यवस्थित परतले. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. भाज्या छान शिजतात. भाजी शिजती आहे तोपर्यंत मी इकडे मसाला भाजून घेते. आता मी थोडंसं आलं भाजून घेते आधी, नंतर खोबरं भाजून घेते त्यातच. आता व्यवस्थित भाजलंय आपलं, ते काढून घेऊ. आता धणे भाजून घेऊ. मी थोडेसे शेंगदाणे पण वापरले, थोडासा भाजीला घट्टपणा येईल म्हणून. ते पण मी भाजून घेते. त्याबरोबर इकडे भाजीला पण मी थोडंसं हलवून घेते. तर धणे भाजलेत ते आपण आता काढून घेऊ. आणि मिरची भाजून घेऊ. मिरची पण भाजून झाली आहे, आपण काढून घेऊ. आणि आता कांदे भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकते मी कांदे भाजायला. व्यवस्थित भाजून घेते कांदे. त्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकून भाजून घेते. भाज्या आपल्या व्यवस्थित शिजून झाल्यात, तर आपण त्या आता गॅस मी बंद करते. तोपर्यंत इकडे मसाला वाटून घेते मी. आता मसाला वाटून झाला, मी थोडीशी वरतून टाकायला कोथिंबीर कापून घेतली आहे. आता मसाले घेते मी थोडीशी धना पावडर घेतली आहे, अंबारी मसाला घेतला आहे, घरचा काळा मसाला घेतला आहे, थोडंसं लाल तिखट, हळद इत्यादी मसाले घेतलेत. आणि आता भाजी मी एका पात्रात काढून घेते. आणि आता आपण फोडणी देऊ भाजीला. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते. त्याच्यामध्ये हे मसाले घालून घेते. मसाले थोडे परतले की मी वाटण त्यात टाकून पुन्हा परतून घेते.
आता हे वाटण मी व्यवस्थित परतून घेते. आता हे माझं वाटण व्यवस्थित परतलंय. आता मी त्यात ह्या भाज्या घालून घेते. आणि पाहिजे तितक्या क्वांटिटीत पाणी टाकून घेते भाजीत. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते. तर आपली भाजी झाली आहे. आता आपण तिळाच्या भाकरी बनवून घेऊ. तर आज बाजरीच्या भाकरी बनावं लागतात तीळ लावून. आणि देवाला पण याचंच नैवेद्य लागतं. तर मग मी छोटे छोटे 2 नैवेद्य पण बनवून घेणार आहे. पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेते मी. आणि नैवेद्य तीळ लावून मस्त छान थापवून घेते. तर आता मी ते छोटे छोटे नैवेद्य भाजून घेते. तर इथे माझ्या भाकरी बनून झाल्या. आता मी नैवेद्य ठेवते. आता देवाला नैवेद्य दाखवलं. तुळशीला पण मी नैवेद्य ठेवते. तर असा केला आम्ही भोगीचा सण साजरा. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.